मित्रांनो, आज कोथिंबीरचे दर हे साधारण 10 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरींना हे 15 रुपयांपर्यंत दर, तर हलक्या मालाला हे 10 रुपयांपासून सुद्धा दर हे आज बारामती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमधल्या मेथ्या हे साधारण 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर तांदूळचा भाजीसुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळाली. तांदूळचा भाजी ही साधारण 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे तांदूळचा भाजी मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भाज्यांना हे चांगलेच दर भेटत आहेत. त्याचबरोबर शापू ही सुद्धा साधारण 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे शापूचे दर आज बारामती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 14 जून 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. दादा नमस्ते. नमस्ते म्हटलं. हा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा पहिले. माझं बळीराम भानुदास गायकवाड, गाव करमाळा. करमाळा हिंगणी. बर. तर तुम्ही बारामती मार्केटला मी आठवड्यातून 3 दिवस येतो, गुरुवार, रविवार, मंगळवार. हां, तुम्ही काय शेतमाल घेऊन येता का? हो, शेतमाल घेऊन येतो. मिरची आणतो, काकडी, गवार, कैरी. हां, तर तुम्ही आपले व्हिडिओ बघता का? हो, रोज बघतो व्हिडिओ मी तुमची. हां, तर काय वाटतं तुम्हाला? एकदम सगळी माहिती मिळते, चांगलं वाटतं. वा आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील. पुण्याला जास्त भाडं असते, ते जवळ आहे आपल्याला यायला इथं. आणि चांगलं मार्केट मिळते इथं, चांगलं पट्टी लगेच ताबडतोब मिळते. तर अजून काय शेतकऱ्यांना सांगू शकता? हां, शेतकऱ्यांना काय सांगू शकता? शेतकऱ्याला सांगणार बा, हे बारामती मार्केट चांगलं आहे, जवळजवळ इथे रोज म्हणजे माल बी आपला खपतो, बऱ्यापैकी बाजारभाव भेटतो. पुण्याला जास्त भाडं जातं, आपल्याला तिथं हिशोब लागत नाही. इथं सगळं आपण स्वतः विकतो, आपण जवळ असल्यामुळे आपल्याला सगळं माहिती मिळते. पुण्याचा हिशोब लागत नाही एवढा, पुणे गोलटेकडीचा. तर बारामतीचं जवळचे मार्केट एक नंबर आहे आपल्या भागातला जवळच्याला. जे 40-50 किलोमीटरच्या आतले लोक आहेत त्यांनी इथं यावं बारामती मार्केटला. आपलं म्हणजे नुकसान होत नाही जास्त, ताजा माल येतो. पुण्याला जायचं म्हणलं खराब होतं, जास्त वेळ जातो, ट्रॅफिक असतं, तर ट्रॅफिक वगैरे काही लागत नाही. आणि आपल्याला वेगळे रोज ताजा पैसा मिळला जातो, लगेच माल बी ताजा राहतो, सुकत नाही काय नाही. पाटा जरी आपण 4ला निघालतो, इथं 5ला येतो एका तासात, 1-1.5 तासामध्ये. खूप छान. चालेल, धन्यवाद. त्याचबरोबर मित्रांनो, आज आल्याचे दर हे साधारण 60 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बघू शकता आल्याची आवकसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आल्याची आवक आहे. 60 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर लसणाचे सुद्धा दर, लसूणसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बघू शकता, लसूण आहे साधारण 100 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद हे साधारण कसं आहे सफरचंद आज? सफरचंद 18 किलो बॉक्समध्ये 3600, 3700, 3800 पर्यंत आहेत. आणि 20 किलो बॉक्समध्ये 3900 ते 4200, 4300, 4400 पर्यंत आहे. जसा माल घेईल तसा आहे. म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार दर आहेत, मालाच्या क्वालिटीनुसार. आणि संत्रा आहे का? संत्रा आहे. संत्रा कसा आहे? संत्रा 1400 ते 1600, 1800 पर्यंत आहे संत्रा, मालाच्या दर्जानुसार. हां, आणि किन्नोचे सुद्धा आवक आहे. किन्नो नाही, किन्नोचे मॅन्ड्रीन असते, बरोबर. चायना मॅन्ड्रीन असतं, सगळा एक्सपोर्टचा माल असतो. बरं. कसं आहे ते मॅन्ड्रीन? कसं आहे? मॅन्ड्रीनचे रेट 1400 पर्यंत येतं बघा. किती किलोची पेटी? 10 किलोची पिढी. 10 किलो. बरं. दुसरा आंबा आहे का आपल्याकडे? आता आंबा तोतापुरी चालू आहे. ते कसं आहे आंबा? तोतापुरीची रेंज 30 पासून ते 40 पर्यंत आहे, मालाच्या क्वालिटीनुसार. आणि दुसरं काय आणखी आपल्याकडे? दुसरा आता पेरू आहे. पेरू कसं आहे? पेरू म्हणजे चांगल्या क्वालिटीत पेरूला 30 ते 35 रुपये दर आहे. आणि हलका माल साधारण 20 रुपयांपासून. पपईची रेंज पण चांगली आहे, 20 रुपयापर्यंत आहे. चांगल्या क्वालिटी. चालेल, धन्यवाद. असं तर घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये आज टोमॅटोला दर कसा होता? 700 ते 900 रुपये.
टोमॅटो 700 ते 900 चांगल्या क्वालिटीमध्ये. चांगल्या क्वालिटीमध्ये. हां, टोमॅटोला 900 रुपयांपर्यंत दर. तर हलका माल हा साधारण 700 पासून. त्याचबरोबर मिरची कशी होती? मिरच्या 40 ते 50 रुपये. 40 ते 50. काळ्या मिरच्या 40 ते 50. हां त्याचबरोबर वांगी आहेत. हां, वांगी 20 ते 30 रुपये वांगे विकले गेलेत. चांगल्या क्वालिटी. चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपये अजय अंकुर. हां हां. आणि हलका माल मग 20 पासून. 20 रुपये. बरं. चालेल. अजून काय शेतमाल होता आपल्याकडे? फ्लावर बरं 250-300 रुपये बॅग. त्याचबरोबर शेवगा होता. आज शेवग्याला थोडी तेजी आहे. शेवगा 50 रुपयापर्यंत गेला आहे. हां त्याच्यानंतर निंबू 40 रुपये. हां. कोबी होता का? कोबी होता ना, कोबी 350 रुपये बॅग विकली आहे 20 किलोची. हां त्याचबरोबर भेंडी हां. 40 ते 60 रुपयापर्यंत भेंड्या विकले गेलेत. 60 रुपये. हां, बरं. भेंडीचे दर वाढले म्हणजे. वाढलेत थोडे. आणि दुसरा अजून काय होतं मग आपल्या? आलं 70 रुपये गेल्या. 70 चांगल्या क्वालिटीत आलं. चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपये. चालेल. ओके. धन्यवाद. काका कारली कशी होती आज? 50 ते 55 रुपये किलो. तोंडली तोंडली 20 ते 25 रुपये किलो. अजून काय होतं आपल्याकडे? मिरची मिरची कशी? मिरची 60 रुपये किलो. भुईमुग शेंगा 60 रुपये किलो. भुईमुग शेंग. बरं. शेवगा 40-45 रुपये किलो. गवारी गवारी 70-80 रुपये किलो. गावरान गावरान पुणेरी 55-60. काकडी 30 रुपये 25 ते 30 रुपये किलो. शिमला मिरची होती का? शिमला मिरची 55 रुपये किलो. 55. बरं. दोडका? दोडका 50 ते 60 रुपये. बीट होता का? बीट बीट 25 रुपये किलो. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. ओके, आभारी आहोत. बंटी शेठ नमस्ते. नमस्ते. तुम्ही व्हिडिओ बघता का आपल्या चॅनलचे? तुमचे व्हिडिओ आम्ही रोज बघतोय. तुम्ही चांगलं काम करताय. हां त्या ज्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, आडतदाराला रोजचे बाजारभाव कळतात. त्यामुळे सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा फायदा चांगला होतो. हां हां. म्हणजे समजा लांबून जे शेतकरी येतात हा, त्यांच्यासाठी सुद्धा हे फायद्याचं आहे. चांगलं फायद्याचं आहे. व्हिडिओ बघितलं तर शेतकऱ्यांना बाबा बारामती मार्केटमध्ये आज बाबा मिरची काय बाजारभाव झाला, वांगी काय बाजारभाव झाला, त्याची जागेवर बसून सगळी पूर्णपणे माहिती भेटते. अजून काय सांगू शकता शेतकऱ्यांना? काय शेतकऱ्यांना बारामती मार्केट दादांनी चांगलं बांधले. शेतकऱ्यांचा फायदा होतो. या माल जरी भरपूर प्रमाणात आला तरी चांगल्या पद्धतीने विकला जातोय. रेट चांगले निघतात. व्यवहार इथले चांगले आहेत. पारदर्शकता आहे. सगळी समोरासमोर बाजारभाव होतात. त्यामुळे निश्चितच 100% फायदा आहे इथं बारामती मार्केटमध्ये शेतकऱ्यांना. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.